जालना महापालिकेतील भाजपचा विजय जनतेला समर्पित असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली। जालना महापालिकेत भाजपचे महापौर उपमहापौर विराजमान झाल्यानंतर दानवेंनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली आहे। आज महापालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी महापालिका कार्यालयात निवडणूक पार पडली। या निवडणुकीत भाजपच्या वंदना मगरे महापौर आणि भाजपचेच राजेश राऊत यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवडणूक पार पडली। या निवडणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतर नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। त्यानंतर दानवेंनी पत्रकार परिषद घेत सर्व नगरसेवकांनी आपापल्या वार्डातील समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या। केंद्र आणि राज्याच्या योजना तसेच महापालिकेला विकास कामे करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं देखील दानवेंनी म्हटलंय। नूतन महापौर आणि उपमहापौर यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावे आणि महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावी असं आवाहन करत जालना फर्स्ट या टॅगलाईन खाली शहरात विकास कामे केली जाणार असल्याचं दानवेंनी म्हटलंय। जालना महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि भारतीय जनता पक्षानं स्वबळावर 65 जागा या ठिकाणी उभ्या केल्या। त्यापैकी 41 जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आणि त्यामुळं महापालिकेमध्ये आम्हाला बहुमत मिळालं। यामध्ये आमच्या राज्याचे माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, कैलासजी गोरंट्याल, नारायण कुचे, भास्करराव दानवे आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या टीम वर्कनं काम केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळू शकलेला आहे। हा विजय आम्ही जालना शहराला समर्पित केलेला आहे। आज या ठिकाणी भाजपचे पहिले महापौर महापालिकेचे आणि उपमहापौर आम्ही आज अधिकृतरित्या त्यांच्या खुर्चीवर नेऊन बसवले आणि कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली। मला असं वाटतं की या जालना जिल्ह्यातली जनतेच्या आणि शहरातील जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेची आम्हाला जाणीव आहे आणि पुढच्या काळात मग वीज असेल, पाणी असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल किंवा जालना शहराची स्वच्छता असेल, या सर्व बाबीकडे आम्ही बारकाईनं लक्ष देऊन या समस्या सोडवण्याचा भविष्यात आम्ही विचार करणार आहे। नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल यावरही लक्ष देणार आहे। याशिवाय शासनाकडून जो काही निधी या शहरासाठी आणता येईल तोही आणून या शहराचा विकास आम्ही करू आणि जालना फर्स्ट अशी टॅगलाईन देऊन आम्ही या शहरातले कामं करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आज राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाले। भाजपला यात मोठं यश संपादित झाले। आपल्याला माहिती आहे की आता या 6 महिन्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायता, महापालिका आणि जिल्हा परिषदा या संपूर्ण निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर 1चा पक्ष ठरलेला आहे। नगरपालिकेमध्ये सुद्धा, महापालिकेमध्ये सुद्धा आणि आज जे निकाल आपल्या हाती येत आहेत त्या निकालावरून जवळपास 12 नगर महापालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे। त्यापैकी मी जोपर्यंत न्यूज ऐकत होतो तोपर्यंत 7 महापालिकेवर भारतीय जनता पक्षानं आपला झेंडा रोवलेला आहे आणि मला असं वाटतं काही निकाल येणं अजून बाकी आहे। अन्य काही ठिकाणी अजूनही भाजप जिंकेल असा मला स्वतःला विश्वास आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही ग्रासरूट लोक काम केले त्या कामाचा एक परिणाम, सकारात्मक परिणाम या राज्यातल्या जनतेवर झालाय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा बहुमतात आलेला आहे।